तर मैत्रिणींनो, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य जरूर बदलू शकतो। तर कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर त्याआधी थोडासा विचार करणं खूप जरुरी आहे। कधी ती आपल्यासाठी योग्य असते आणि कधी नाही, त्यामुळे कुठली गोष्ट करण्याच्या अगोदर थोडा विचार जरूर करा। दिली बाग कोंबड्याने, नाही घड्याळाची गरज, किलबिल कानी पक्ष्यांची, जाग येती सहज, अशी असते गावाकडची सकाळ। आणि गावाकडच्या सकाळीचा आम्ही काम करता करता पुरेपूर असा निसर्गाचा आनंद घेतो आणि याच वातावरणात आम्हाला काम करायलाही खूप असा उत्साह सुद्धा येतो। तर हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर नवीन दिवसाची एक नवीन छानशी अशी सुरुवात झालेली आहे आमची आणि आम्हाला असं वाटतं तुमची सुद्धा झाली असेल। तर सकाळच्या रुटीनपासून इथं सुरुवात झालेली आहे। तर जंगल विला रेसिपीजच्या चॅनलवर आम्ही एक व्हिडिओ सोडलेला आहे आणि बऱ्याच जणांना तो आवडला सुद्धा। तर तुम्हाला त्या चॅनलवरती कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ज्या आपल्या गावठी विलेज लाईफस्टाईलबद्दल, तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। आम्ही नक्की त्या चॅनलवर त्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू। आणि ज्यांनी जंगल विला रेसिपीजचं चॅनल पाहिलं नसेल किंवा ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि छान अशा जंगल विलाच्या व्हिडिओंचा आनंद घ्या। आय होप तुम्हाला ते व्हिडिओ फार आवडतील। आणि बाहेरचं सगळं पटांगण, सगळं अंगण झाडून झाल्याच्या नंतर म्हणजे आज थोडंसं लवकरच झालं झाडून वगैरे, आणि मग मुलं दोन्हीही शाळेत गेले, आर्यन आणि रुद्र। आणि मग सकाळ सकाळ स्वातीचं बाहेरचं काम आवरूपर्यंत वरचं म्हणजे आमच्या दोघींचं जसं आम्हाला ॲडजस्ट होईल तसं आम्ही काम करत असतो। असं पर्टिक्युलर नाही की तिने तेच करायचं किंवा मग मी हेच करायचं, नाही। तिने जर दुसरं काम घेतलं करायला तर मी दुसरं वेगळं काम घेत असते। तर इथं सगळ्या झाडांना पाणी वगैरे देऊन त्या झाडांमधले जे सुकलेले पानं किंवा मग खाली जे गवत येतं थोडे बीज वगैरे पडतात, चिमण्या वगैरे टाकतात त्याच्यामध्ये, तर ते एक्स्ट्रा गवत मी काढून टाकत असते। त्याने काय होतं की आपल्या झाडाचे सगळे आतले पोषण तत्व असतात ना मातीतले, ते सगळं ते गवत खाऊन घेतं। मग आपल्या मेन जे झाडं असतं त्याला मिळत नाही, त्यामुळे असं काही गवत वगैरे एक्स्ट्रा झाडांमध्ये आलं ना की ते लगेच काढून टाकणं गरजेचं असतं। आणि मग सगळ्या वरच्या झाडांना पाणी दिल्याच्या नंतर वरचे सगळे रूम क्लिनिंगचं काम चालतं। तर इथं रात्री इयरिंग्स असेच काढून ठेवले होते, तर इयरिंग्स इथं आता व्यवस्थित असे जागच्या जागी लावले म्हणजे नेक्स्ट टाइम वेळेवर मिळतात। तर हे इयरिंग्स कसं बनवलं, हे इयरिंग्सचं स्टँड आम्ही घरीच बनवलेलं आहे, याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे। ज्यांनी नसन पाहिला त्यांनी पहा आणि नक्की घरी ट्राय करा। आणि त्यानंतर अशा म्हणजे रात्रीचं कीज वगैरे इकडे तिकडे भरपूर असं सामान पांगलेलं असतं, तर ते जागच्या जागी ठेवल्या की मग वेळेवर सापडतात यांना सुद्धा, म्हणजे बार बार आवाज देत नाहीत मग हे कुठं आहे ते कुठं आहे। आणि मग पोछा मारता मारता चालू मध्येच मग ड्रेसिंग टेबल वगैरे किंवा मग कम्प्युटरचा टेबल असं हात मारून घेत असते। म्हणजे काय रोजच्या रोज असं एक 2 मिनिटात असं हात मारला ना की डीप क्लिनिंगची वेळ येत नाही, म्हणजे असं रोजच्या रोज केल्याने म्हणजे जास्त खराबही होत नाही आणि जास्त मग आपल्याला साफसफाईची गरज लागत नाही। मग रिमोट असो टीव्हीचे किंवा मग बेडरूममधली टीव्ही असो, जरी नाही टाईम मिळाला तरी दिवसाड जरी असं पुसून घेतलं पटपट, तरी पण म्हणजे स्वच्छ राहतं सगळं आणि कळून सुद्धा येत नाही आपल्याला। एक 4 ते 5 मिनिटं सुद्धा लागत नाही या गोष्टींना, पण आपण कंटाळा करतो। त्यामुळे रोजच्या रोज असं क्लिनिंग असलं ना की फ्रेश दिसतं घर सुद्धा। तर मग आता सफाईवरची वगैरे झाली आणि पूजेची तयारी चाललेली आहे। तर काल एक कमेंट आली की ताई ॲपलची झाडं तुम्ही कुठून आणली, तर आता आजपासून आपण काय करणार आहोत, कमेंट्सच्या रिप्लाय द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही ना, त्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की आजच्या कमेंट्स आम्ही वाचून त्याचे जे काही रिप्लाय असतील ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही देऊ। तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक नक्की सांगा, कारण आमच्या बऱ्याच मैत्रिणी नाराज होत आहेत की त्यांना रिप्लाय दिला जात नाही। त्यामुळेच मग आम्ही ही ट्रिक शोधलेली आहे की तुमचे जे पण कमेंट्स असतील तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचे रिप्लाय देत जाऊ नक्की। तर काल 2-3 ताईंच्या कमेंट्स आलत्या की ताई ॲपलचं झाड तुम्ही कुठून आणलं, आपल्याकडे मिळतं का? तर हो, मिळतं आपल्याकडं, पण जे काश्मीरी ॲपल आहेत ते नाही, हे वेगळं ॲपल आहे। मी तुम्हाला दाखवलं जसं की, तर ज्यावेळेस पिकल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलंच। पण एखाद्या ॲपलचं झाड नक्कीच तुम्ही लावा, तुमच्याकडे जागा असेल तर, काही हरकत नाही लावायला। केमिकलने पिकवलेलं खाण्यापेक्षा नॅचरल खाल्लेलं कधीही चांगलं। सर तुम्ही म्हणताल ताई तुमच्याकडे आहेत झाडं, तुम्ही लावलेली आहेत, त्यामुळे तुम्ही असं म्हणता, तर हो तसं म्हटलं तरी चालेल, पण तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही नक्कीच लावा। 1-1, 2-2 फळांची झाडं, आंब्याची म्हणा, म्हणजे ज्याला काही जास्त मेंटेनन्स नाही अशी झाडं तुम्ही लावू शकता। आजकाल नर्सरीमध्ये ना खूप असं म्हणजे ॲडव्हान्स झालेलं आहे, 1.5 वर्षात 2 वर्षात सुद्धा काही म्हणजे झाडांना फळं येतात।
मी जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, यांनी एक रासबेरीचं झाड आणलं होतं आणि ते म्हणजे त्या झाडाला इतके सारे रासबेरी लागलेल्या होत्या की म्हणजे एवढ्या झाडाला म्हणजे इतकं छोटं रोप होतं, कमरे इतकंच ते, पण त्याला खूप सारं असं लागलेली होती फळं. तर 1.5 ते 2 वर्षात जर आपल्याला फळ खायला मिळतंय तर का नाही आपण एक 2 झाडं म्हणजे घरी आणून लावलेले छानच राहतील ना नर्सरीमधनं. आणि बऱ्याच आमच्या ताईंच्या कमेंट्स होत्या अगोदर की ताई 16 सोमवाराचं तुम्ही म्हणजे व्रत कसं करता यावर डिटेल व्हिडिओ बनवा, किंवा मग 16 सोमवाराचं व्रत केल्याने काय काय फायदे होतात. तर 16 सोमवाराचं व्रत केल्याने खूपच म्हणजे असे खूप फायदे आहेत आणि डिटेल व्हिडिओ काही नाही. मला तर असं वाटतं आम्हाला दोघींना सुद्धा की किती म्हटलं तरी ना भोले बाबा म्हणजे त्यांचं नावच भोले आहेत. आपली जशी भोळी भक्ती आहे आपण त्या पद्धतीने फक्त मनातून भक्ती केली ना तर ते नक्कीच आपल्याला पावतील. आणि दुसरं म्हणजे हे की कुणी म्हणतं 1 वर्ष धरल्याच्या नंतर कंटिन्यू 3 वर्ष 16 सोमवार करावा लागतात, 16 जोड्यांना अन्न वस्त्र असं दान करावं लागतं. पण खरोखर ज्या मैत्रिणींची ऐपत नाही, मला एका मैत्रिणीची कमेंट आली की ताई माझी ऐपत नाही 16 जोड्यांना दानधर्म करायची किंवा जेवण अन्नदान करायची, तर मग मी कसं करू, हे व्रत केल्याने म्हणजे अशा पद्धतीने केल्याने पावन होईल का. तर मला एक्झॅक्ट तर काही सांगता येत नाही, पण जसं की आम्ही 2 वर्ष केलं आमच्या घरामध्ये, तर मग आम्ही प्रॉपर म्हणजे 16 जोड्यांना अन्न आणि वस्त्रदान केलं होतं. जसं सुवासिनींना साड्या आणि जे पण आपले जेंट्स होते त्यांना पंचटोपी असं आणि पाय धुवून पूजा वगैरे असं इतकं आम्ही केलं होतं, बाकी जास्त काही नाही. आणि मला तरी म्हणजे आम्हाला तरी असं पर्सनली वाटतं की ज्याच्या जसं ऐपतीने तुम्ही केलं ना तरी चालेल, एक जुडी जीव घातली तरी म्हणजे ज्याची नाहीच ऐपत, जे गरीब आहेत त्यांनी कुठनं आणायचं. तर भोले बाबा आपले भोले आहेत, समजून घेतील. ज्याला करायचं 16 सोमवाराचं व्रत तर तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता. कुणी म्हणजे याचं पण खूप सारं वेगळी पद्धत आहे. कुणी फळं खाऊन करतं, कुणी एकदमच निरंकार करतं, पाणीसुद्धा पित नाही, तर कुणी खडे साखरेवर सोडतं. म्हणजे सगळ्यांच्या पद्धती विभागा जसं म्हणजे सगळ्यांच्या गावानुसार वेगळ्या पद्धती आहेत. आणि आम्हाला नाही वाटत की देवाची भक्ती करायला तुम्हाला देव म्हणत नाही की खर्च करा किंवा हे खा ते खा, हे नका खाऊ ते नका खाऊ, असं देव कधीच म्हणत नाही. फक्त जी पण आपली भक्ती भाव श्रद्धा आहे ना ती मनातून असली पाहिजे, इतकंच देवाला पाहिजे असतं. आणि भोले बाबांच्या बाबतीत तर असंच आहे, म्हणूनच त्यांना भोले म्हणतात. फक्त मने भावी श्रद्धा करावी, नक्कीच आपल्याला त्या म्हणजे भक्तीचं फळ भोले बाबा देणार. तर ज्या मैत्रिणींची इच्छा आहे ना 16 सोमवाराचं व्रत करायचं ते नक्कीच करू शकता आपल्या पद्धतीने. फक्त थोडंसं मन लावून भक्ती करायची, बाकी काहीही लागत नाही त्यांना. आणि हे व्रत ना केल्याचे म्हणजे आम्ही जे पंडित आणले होते पूजेला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, मला काही माहिती नव्हते हे व्रत केल्याचे फायदे. तर त्यांनी जे सांगितले मी ते तुम्हाला सांगते. म्हणजे हे व्रत केल्याने ना दुःखी माणसाला सुख प्राप्त होतं, मनातील चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसाची भेट होते, पुत्र कन्याचा लाभ होतो, पुन्हा कुमारिकांना मनपसंत पती मिळतो. म्हणजे कुमारिकासुद्धा ह्या म्हणजे हे व्रत करू शकतात. व्यापारात फायदा होतो, नोकरीत प्रमोशन मिळते. पुन्हा म्हणजे मला जास्त तर आठवत नाही, पण रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. आणि श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्याची ना मनाची इच्छा जरूर परिपूर्ण होते. त्यामुळे ज्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच करा. आणि हे सगळे फायदे ना आमच्या घरात कुणालाही माहिती नव्हते, फक्त आम्ही भोळ्या भक्तीने हे व्रत करत चाललो होतो. म्हणजे पंडित जे आलते त्यांनी आम्हाला हे सगळं समजून सांगितलं, त्यामुळे आज मी तुम्हाला सांगते की असे ह्या व्रताचे फायदे आहेत. तर हे व्रत ना श्रावणमधल्या सोमवारी सुरू करतात धरायला, तिथून पुढं 16 सोमवार पकडले जातात आणि 17व्या सोमवारी उद्यापन असतं. जर मध्ये काही अडचणी आल्या तर तो सोमवार सोडला जातो. तर 2 वर्षापासून आमच्याकडं म्हणजे असंच चाललेलं आहे. आता एक पुढचं वर्ष बाकी आहे. आणि लसूण आम्ही अशा पद्धतीचा इथं वरती बांधलाय हवेला. तर हा जेव्हा काढून आणला, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की लसूण आम्ही शेतातून काढून आणला होता. तर हा जसा काढून आणला तर असा हिरवी पात होती त्याची थोडीशी, तर ती तसाच बांधला, त्याच्या जोड्या बांधून घेतल्या सगळ्या सारख्या आणि असा हवेला ठेवला की मग लसूण मरतही नाही आणि व्यवस्थित होतं. मग एक जोडी अशी घरामध्ये नेऊन ठेवली की 15-20 दिवसाचं मग काम होतं. तर एका ताईची कमेंट आलती की कांदे कसे स्टोअर करता. तिने छोट्या साईजचे कांदे आम्ही खाली ठेवलेले आहेत आणि मोठ्या साईजचे वरती. तर मग 8 दिवसानंतर आम्ही जसं घरातले स्टोअर संपल तसंच मग इथनं पुन्हा नेतो. मग 8 दिवसाचं टेन्शन राहत नाही. तर इकडं आतमध्ये माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी आणि मी बनवणार आहे आज फ्लावरची भाजी. तर फ्लावरमध्ये ना छोटे किडे वगैरे असतात, तर ते कधी कधी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मी काय करत असते की फ्लावर कट करून ना उकळत्या पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटं अशी साफ म्हणजे उकळून घेते. त्यामुळे काय होतं फ्लावर आपली अगदी व्यवस्थित साफ होते. आणि अशा पद्धतीने गाळून घेत असते आणि नंतर पुन्हा एकदा मी नॉर्मल जे थंड पाणी असतं त्याने वॉश करून घेते.
तर अशा पद्धतीने ना छान आपली फ्लावर स्वच्छ होते. आणि त्यानंतर सिंपल थोडंसं तेल टाकून, आमच्या घरामध्ये जास्त मसाल्याच्या वगैरे भाज्या कोणाला आवडत नाहीत, म्हणजे जे हेवी मसाले असतात त्याच्या नॉर्मल म्हणजे जास्त तर हिरव्या मिरचीच्याच भाज्या असतात, पण कधी मध्ये थोडंफार मसाल्याचं चालतं. तर घरचाच साठवणीतला मसाला, लाल तिखट थोडंसं आणि हळद आणि थोडं एक टोमॅटो कट करून मी टाकलं याच्यामध्ये आणि थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये फ्लावर टाकून देणार आहे. आणि आता उन्हाळ्याचं तर मसाला खाल्लेलं बिलकुल चांगलं नाही, म्हणजे तसं पण मसाला जास्त खाणं योग्य नाही शरीराला. कमीत कमी मसाल्यातच आपण भाज्या केल्या पाहिजे. आमच्या ह्यांना तर मसाल्याच्या भाज्या जास्त हेवी बिलकुल आवडत नाही. नॉर्मल हिरव्या मिरचीमध्येच भाज्या करत जा असं सांगत असतात, पण डेली तरी काय म्हणजे एकच चव हिरव्या मिरचीची, त्यामुळे मग कधीतरी अशा मसाल्याच्या म्हणजे संध्याकाळी हिरव्या मिरची जात होतात शक्यतो. आणि अशीच टोमॅटो आणि मसाल्यामध्ये फ्लावर एक 4 ते 5 मिनिटं वाफेवर शिजून घेतली मी, म्हणजे अशीच घेत असते दरवेळेस. या पद्धतीने केल्याच्या नंतर 2-3 प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने करत असतो. कधी म्हणजे काळा मसाल्याची, कधी अशी, कधी सुक्की मुलांच्या डब्याला. तर ज्यावेळेस जसा खायचा मूड असतो तशी बनली जाती. तर मग यामध्ये मी आता थोडासा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि लसूण इतकंच थोडंसं बारीक करून टाकणार आहे, म्हणजे जास्त बारीक नाही करणार या पद्धतीचा. अशा प्रकारे म्हणजे मी बारीक करून टाकत असते, थोडंसं असं मोठं ठेवते जेणेकरून टेस्ट छान लागते ते दाताखाली आल्याच्या नंतर. आणि मग छान अशी फ्लावर शिजल्याच्या नंतर मी यामध्ये हा मसाला सगळा दाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि पुन्हा एक 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायची झाकण ठेवून. आणि मीठ टाकायचं मी विसरले होते गडबडीत, तर मी आता मीठ सुद्धा ॲड केलंय. आणि मग फ्लावर झाली, मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा 1 मिनिट असं घेतलंय त्याला शिजून. आणि मग फ्लावर किंवा कुठलीही भाजी असो, डेलीच्या ज्या भाज्या असतात त्या झाल्या की लगेच आम्ही हॉटपॉटमध्ये म्हणजे भरून आहे ना एक साईडला ठेवून देत असतो, म्हणजे किचन कट्ट्यावरचा सगळा पसारा कमी होतो. आणि एक साईडला झाकून ठेवल्याच्या नंतर मग ज्याला जसं जेवायचं, मुलं पण शाळेतनं आल्याच्या नंतर आम्ही जरी वरती असलो किंवा बाहेर असलो तर ते हाताने घेऊन खातात. तर मग इथं मी बनवणार आहे ही जी मिरची आणि बटाट्याची भाजी एकत्र, तर खूप छान आणि टेस्टी लागते. एकही मसाला न टाकता फक्त मिठाचा वापर. अशा पद्धतीने जर तुम्ही नसाल बनवत तर नक्की ट्राय करून पहा. एकदा जर तुम्ही ही खाल्ली नाही अशा पद्धतीची मिरची तर नक्कीच तुम्ही म्हणजे बार खाणार बनवून. तर काही नाही, सिंपल मिठामध्ये मी म्हणजे मिरचीला मधनं कट केलं, त्यामध्ये मीठ भरलंय आणि बरंचसं असं म्हणजे मीठ टाकायचं त्यामध्ये चवीनुसार. जास्त पांचट करायचं नाही, मीठ थोडंसं जास्त असलं की चांगलं लागतं. आणि बटाटा नॉर्मल कट करून आहे ना तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे अशा पद्धतीने. आणि बटाटा हाफ बॉईल किंवा मग थोडासा अर्धा शिजला की त्यामध्ये लगेच मी ही मिरची टाकून देणार आहे आणि मग वाफेवरती शिजून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायचं नाही. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असली ना तर हिरवी मिरची तुम्ही कट करून टाकू शकता, की यामध्येच 2 हिरव्या मिरच्या तुम्ही उभ्या कट करून तो सुद्धा स्टार्टिंगलाच ॲड करू शकता. तर ही अशा पद्धतीची होती पहा. आणि एंडला काय करायचं, यामध्ये एक अख्खं लिंबू पिळायचं आणि हलवून घेऊन नाही एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं. तर बिलीव्ह मी मैत्रिणींनो, ही अशी मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही केली ना तर तुम्ही बार तुमच्या किचनमध्ये ही मिरची केली जाईल. इतकी छान लागते ही चवीला. फक्त मिरच्या ताज्या असल्या पाहिजे, फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या नाही. समजा तुम्ही आज घेऊन आल्या तर मग मार्केटमधनं आज आणल्याच लगेच ट्राय करा, त्याची चव वेगळी लागते आणि स्टोअर केलेल्या मिरचीची चव वेगळी लागते. तर हे जे एक्स्ट्रा तेल उरलेलं आहे ना, तर हे सुद्धा मी फ्लावरच्या भाजीत टाकून देणार आहे. आय नो तेल खाल्लेलं चांगलं नसतं, पण याचा फ्लेवर इतका छान मिरचीचा आहे, तेलामध्ये उतरलेला असतो ना, तर खूप कमी तेल होतं हे. तर मग म्हटलं चला फ्लावरच्या भाजीमध्ये ॲड करून देऊयात. आणि मग ही मिरची सुद्धा हॉटपॉटमध्ये आता काढून ठेवून एका साईडला ठेवून देणार आहे मी किचनमध्ये. म्हणजे आमच्या डेलीच्या सवयी आहेत की भाज्या झाल्या की आम्ही लगेच हॉटपॉटमध्ये काढून ठेवून देत असतो साईडला. म्हणजे काय होतं की साफ आणि व्यवस्थित दिसतं किचनसुद्धा, जास्त पसारा किचनवर दिसत नाही. आणि त्यानंतर आपण एक टिप पाहणार आहोत जी किचनमध्ये खूप उपयोगी ठरते. तर चहापत्तीची जी आपण चहा बनवलेली चहापत्ती असते ना, ती आपल्याला वाळवायची 8 दिवसाची 15 दिवसाची अशी. आणि वाळवून ती चहापत्ती ना आपण अशी फ्रीजमध्ये, जर आपल्या दुसऱ्या भाज्यांचा वास वगैरे लागतो कधीमधी, तर वाळलेली ती चहापत्ती एका बाउलमध्ये टाकून आपण जर फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती चहापत्ती सगळ्या म्हणजे फ्रीजचा जो एक्स्ट्रा स्मेल फ्रीजमध्ये पांगलेली असते ती सगळी शोषून घेते आणि फ्रीजमध्ये असा अन्नाचा कुबट वास येत नाही. आणि दुसरी एक ट्रिक आहे चहापत्तीचीच, की ताजी जी चहापत्ती असते चहा बनवलेली ती आम्ही फेकून देत नाही, अशी झाडांमध्ये वगैरे टाकत असतो. तर झाडांमध्ये चहापत्ती टाकलेलं खूप चांगलं असतं, खूप सारे त्याचे फायदे आहेत. तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर सुद्धा सर्च करून. खूप एक नाही, चहापत्तीची जी चहा बनवलेली एक्सेस आपण जी फेकून देतो त्या चहापत्तीचे खूप सारे फायदे आहेत, खूप सारे, म्हणजे सांगता पण येणार नाही इतके फायदे आहेत. आणि मग त्यानंतर आपण पाहणार आहोत जुना माठ जो आहे ना, तर जुन्या माठामध्ये पाणी थंड होत नाहीये, मग काय करायचं.
तर जुना माठ सुद्धा आपण अशा पद्धतीने काही एक ट्रिक वापरून नाही ना नवीन माठागत त्यामध्ये पाणी थंड होऊ शकतं. तर ती कुठली ट्रिक आपण पाहूयात. तर इथं तुम्ही पाहू शकता हे जे नारळ आहे त्याची मी सगळी अशी पिंजून आहे ना एक घासणी तयार केलेली आहे. तर हे कशासाठी तुम्हाला ती पुढं समजलं की कशासाठी आपण तयार केलेली आहे. तर आमचा मागच्या वर्षीचा माठ आहे तर त्यामध्ये काही पाणी वगैरे थंड होत नव्हतं. आता उन्हाळा जसा स्टार्ट झाला तसा काढल्याच्या नंतर एक 8-10 दिवस त्यामध्ये पाणी झालं व्यवस्थित थंड. पण आता नंतर नाही व्हायला लागलं, म्हणजे नॉर्मल पाणी त्यामध्ये कोमटच राहायचं. तर ह्या माठाला मी बाहेर घेतलंय आणि याला आता मी काय करणार आहे जेणेकरून पाणी थंड होईल. तर इथं मी मीठ घेतलेलं आहे भरपूर असं. तर मिठाने आपल्याला ना हा माठ घासून घ्यायचा आहे आतून बाहेरून सगळीकडनं. तर मिठाने माठ का घासून घ्यायचा तुम्ही म्हणाल, मिठाने माठ घासल्याचे काय फायदे आहेत. तर काय असतं, माठ जुना झाला की वापरून ना त्याच्या आतले जे पोर्स असतात ते सगळे ब्लॉक होतात. खीळ म्हणा किंवा डस्ट म्हणा काही म्हणा, म्हणजे ज्यांच्याकडे बोरचं पाणी आहे फ्रेश वॉटर म्हणजे जे बोरचं आहे त्याच्यामध्ये खूप सारे क्षार असतात. तर त्यांनी सुद्धा म्हणजे माठांवर म्हणा म्हणजे स्टीलच्या भांड्यांवर त्याचा परिणाम होतो. तर हा तर मातीचा माठ आहे. तर ज्याचे जे माठाचे जे आतले पोर्सेस असतात ना ते ब्लॉक झाल्याच्या नंतर माठातलं पाणी ना थंड व्हायचं बंद होतं. तर मिठाने ना ही जी घासणी आपण तयार केली होती मी आत्ता नारळाच्या शेंड्यांची, तर त्यांनी असा माठ ना आतनं सगळीकडनं घासून घ्यायचा अगदी व्यवस्थित, जेणेकरून त्याच्या आतले जे पोर्स असतात ना ते सगळे ओपन होतील. आणि आतनं बाहेरनं दोन्ही साईडनं मी व्यवस्थित अशी मिठाने माठ घासून घेतलाय. आणि मग आपल्याला छानपैकी 2-3 पाण्याने याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि मग नंतर याला रात्रभर तुम्ही भरून ठेवू शकता. मीठ टाकूनच आपल्याला रात्रभर याला भरून ठेवायचं आहे. सकाळी ते पाणी ओतून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी माठ भरायचा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमचा जुना माठ असेल तर पाणी म्हणजे थंड होतं याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं मीठ त्या माठामध्ये टाकलंय तेच, आणि त्यामध्ये मी पाणी ओतून ठेवणार आहे आता रात्रभर. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मी यामध्ये फ्रेश वॉटर भरणार आहे ताजं पाणी. तर दुसऱ्या दिवशी रात्री भरलं तरीही चालन. आणि रात्री भरल्याच्या नंतर मग सकाळपर्यंत छान असं पाणी थंड होतं. आणि आणखीच जर तुम्हाला छान असा उपाय पाहिजे असेल तर एक वाळा मिळतो, म्हणजे पता नाही आता मिळतो की नाही माहीत नाही, पण म्हणजे मी लहान होते ना त्यावेळेस माझी आजी पाण्यामध्ये एक प्रकारचा वाळा म्हणजे एक गवतच होतं ते कुठल्या प्रकारचं, तर ते टाकायची. त्यांनी पाणी सुद्धा खूप छान असं थंड व्हायचं. आणि माठातल्या पाण्याची तर टेस्टच वेगळीच असते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. जिथं आपण 1 ग्लास पाणी पितो तिथं माठातलं जर पाणी असलं ना तर 2 ग्लास नक्कीच पाणी पिलं जातं. तर आमचे बाबा सुद्धा दूध वगैरे घेऊन येतात सकाळ सकाळ जाऊन. आणि मग झाडाला पेरू खूप सध्या येत आहेत, म्हणजे लक्ष जर नाही दिलं तर खाली सडा झालेला आहे पूर्ण. रोज लक्ष द्यावं लागतं. एक 10 ते 15 पेरू सगळ्या झाडांना मिळून असे निघतात. तर घरी आम्हाला खावत नाही, कुणी जरी आलं आमच्याकडे तरी आम्ही म्हणजे वाटून टाकत असतो. क्लासच्या मुलांना म्हणा किंवा मग दुसरं कुणी आलं दिवसभर कुणी ना कुणी येत असतं तर देत असतो त्यांना, कारण घरात पडून खराब होईस तर दिलेलं चांगलं कधीही. आणि फक्त पेरूच्याच झाडाला नाही, केळी जरी आले किंवा मग चिक्कूच्या सीझनमध्ये चिक्कू सुद्धा खूप निघतात. आणि मग पपईच्या झाडाला पपया सुद्धा खूप येतात. तर मग घरामध्ये ना घरचं असल्याच्या नंतर खावत नाही इतकं सारं. आता दिवाळीच्या पिरियडमध्ये ना सीताफळं सुद्धा खूप निघली होती. तर कुणीही आलं तरी हे सुद्धा आमचे देऊन टाकत असतात पिशव्याच्या पिशव्या. आणि आम्ही सुद्धा कुणी पाहुणे रावळे आलं तर देऊन टाकत असतो. तर हे पेरूच बघा तुम्ही किती निघलेत, रोजचे निघतात. एकाच झाडाला इतके पेरू निघलेत. आणि बाकीच्या झाडांची तर अजूक चेक करायचे आहेत की बाकीच्या झाडांना किती पेरू निघणार आहेत अजूक ते पाहायचंय. आणि मग इकडं बाकीची थोडी कामं होऊस तर माझी छोटी मोठी स्वातीचं मग कधी चालतं की कोंबड्यांना खायला टाकणं, किंवा मग आता आणखी नवीन मेंबर्स सुद्धा फॅमिलीमध्ये खूप ॲड झालेले आहेत. तुम्हाला माहितीच आहे कोण कोण आलंय आमच्या फॅमिलीमध्ये. तर सगळ्यांना वेगळं कोंबड्यांना वालीस द्यावं लागतं. मग दुपारी तांदूळ. आणि जे बदक आहेत आमची बदक आणि राजहंस, तर त्यांना दोघांनाही त्यांना भातच आवडतो. दुसरं काही टाकलं ना की ते व्यवस्थित खात नाही, थोडंसंच खातात, म्हणजे पोटभर खात नाहीत ते मग. आणि मग भात असला ना की अगदी तुटून पडतात. त्यामुळे मग त्यांना 2 टाइम भात करावाच लागतो घरात. म्हणजे करू या ना करू त्यांच्यासाठी स्पेशल कुकर लावावाच लागतो. कारण आपल्या दारामध्ये आमचं असं म्हणणं आहे आणि ह्यांचं सुद्धा की आपल्या दारामध्ये ना कुठलंही जनावर उपाशी राहिलं नाही पाहिजे. मग ते काही असो तर चिमण्यांना सुद्धा आम्ही खायला डेली ठेवत असतो, पाणी सुद्धा ठेवत असतो. आणि मग हे बाकीचे तर तुम्हाला माहिती असेल जे आहे तर त्यांना तर मग खाण्यापिण्याची आम्ही भरपूर काळजी घेतो. म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की तळतळाट नाही लागला पाहिजे मुक्या प्राण्याचा आपल्याला, की खाण्या वाचून आपल्या घरी ते हे नाही झालं पाहिजे. त्याला पोटभर अन्न मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे खाण्यासाठी. तर वालीस टाकलं की लगेच स्वाती कधी दुपारी तांदूळ टाकते, नाही तर मग लगेच सुद्धा टाकत असते. तर जेव्हापासून आम्ही ना कोंबड्या मोकळ्या सोडायला लागलो ना तेव्हापासून कोंबड्यांना अंडे पण खूप द्यायला लागले आणि अंड्यांची साईज पण वाढली. तर ज्यावेळेस त्या जाळीमध्ये होत्या, म्हणजे नवीन घरी आल्याच्या नंतर 1 महिनाभर त्या जाळीतच होत्या, तर त्या काही व्यवस्थित म्हणजे अंडे सुद्धा देत नव्हत्या. 2-3 अंडे अशा द्यायच्या त्या. आणि आता जेव्हापासून मोकळं सोडायला लागलो ना तर 7-8 अंडे असे डेलीचे निघतात.
तर मग याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. जर घरचं आपल्याला इतकं असं फ्रेश खायला मिळतंय तर मग याच्यापेक्षा सुख आणखी दुसरं काहीच नाही असं आम्हाला तरी वाटतं. आणि मग यांच्यामध्ये पण ना कोंबड्यांमध्ये किंवा मग हे राजहंसामध्ये परत बदक हे सुद्धा भांडणं करतात सचे सुद्धा. तर सगळ्यांना ना सेपरेट खायला द्यावं लागतं. एकाला जर खायला दिलं ना की सगळे बाकीचे सुद्धा धावून येतात अंगावर की त्यांना आधी दिलं आम्हाला नाही, म्हणजे असं त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सेपरेट दिलं ना की त्यांची भांडणं होत नाही, म्हणजे एकमेकांवर ते धावूनच जातात. जर सगळ्यांना एकत्र दिलं ना तर ते व्यवस्थित असं खात नाहीत, भांडणं करतात. आणि इथं पाहू शकता तुम्ही हे जे सगळे झाडं आहेत ना गार्डन मधले, तर याची खुदाई करायचं म्हणजे माती उकरलेले ना चांगलं असतं हे. तर राजूचा फोन आलेला आहे आणि स्वातीना फोनवर गप्पा मारता मारता डेली सकाळी त्यांचा फोन येतो. सकाळ फोनचं त्यांचं म्हणजे आहे रोजचं रुटीन की उठल्या ते पहिले घरी सकाळी फोन करतात. तर मग सगळ्यांशी बोलून झाले आणि मग स्वाती आता बाहेर जाऊन हे जे झाडं आहेत ह्या कुंड्या, तर ह्याची माती मोकळी करता हिचं फोनवर बोलायचं काम चाललंय. आता काही तासभर ही फोन ठेवत नसते, तासभर ह्यांच्या गप्पा चालणारच, कारण सकाळ त्यांना वेळ असतो. आणि मग दुपारी जर केला तर करतात, पण इतकं काही जास्त बोलत नाहीत. आणि मग संध्याकाळी फौजी फोन करतात. संध्याकाळी त्यांना मग 10च्या नंतर, कधी 11 कधी 12, सपोज नाईट ड्युटी जर त्यांची असली तर मग त्यावेळेस सुद्धा करतात, रात्री पण कधी पण सकाळ जास्त वेळ गप्पा चालतात. तर आदनाबदना ही झाडाची अशी माती मोकळी करावी लागते, जेणेकरून म्हणजे झाडांना असं मोकळं केल्याने चांगली ग्रोथ होते. झाडांची माती मोकळं करणं खूप गरजेचं असतं. तर महिन्यात 2 महिन्यात एकदा अशी माती मोकळी करत जा. जर तुमच्याकडे गुलाबाची किंवा दुसऱ्या कुठल्याही झाडं असतील कुंड्यांमध्ये लावलेली, तर माती मोकळी करून ना त्याच्यामध्ये आम्ही खत वगैरे टाकत असतो आणि मग पाणी देत असतो. आता आम्हाला म्हणजे जोपर्यंत माळी मिळत नाही झाडाचं मेंटेनन्स पाहायला, झाडाची निगा राखायला, तोपर्यंत आम्हालाच करायचं हे सगळं. ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस पाहू, पण आम्हाला पण हे करायला आनंद मिळतो. असं नाही की कंटाळ वगैरे येतो. म्हणजे वातावरणच असं आहे ना की खूप चांगलं असं कामात कधी वेळ जातो ना ते समजूनच येत नाही. तर आता आमचं सगळं काम वगैरे सगळं आवरले आणि आता चालली जेवायची तयारी. तर तालीच बसलोय आम्ही, कारण सकाळपासून धावपळ करू ना पाय दुखायला लागतात. त्याच्यामुळे ते टेबलवर बसण्यापेक्षा आम्हाला खालीच आवडतं दोघींना. कुणी काही म्हणा पण आम्हाला खाली बसणं चालत की टेबल असून तुम्ही खाली बसता, पण आम्हाला पहिल्यापासून म्हणजे बसतो आम्ही टेबलवर, असं पण नाही कधी, पण सकाळ आम्हाला म्हणजे खाली बसून जेवायला आवडतं ना. आता उन्हाळा आहे ना तर ते टेबलवर फक्त हे आणि मुलं ब्रेकफास्ट करतात. आणि आजकाल आम्ही ब्रेकफास्ट करायचं पण सोडून दिलं. काय होतं ना, आता गरमीचे दिवस चालू झाले ना तर जेवण केलं की काम करण्याची इच्छाच होत नाहीये. आम्हाला तर असंच होतं, ती सुस्ती, ती कामच करू वाटत नाही. म्हणून मग आता डायरेक्टच जेवण करतोय आम्ही. आणि आर्यन रुद्र सगळे स्कूलमध्ये गेलेत आणि दाजी सुद्धा अक्काला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत. तर आम्ही फक्त दोघीच आहेत, त्याच्यामुळं दोघीच बसलोय जेवायसाठी. आणि ध्रुव आहे तर तो बाहेरच हिंडतोय असाच. आणि जेवणामध्ये जसं की फ्लावर, बाजरीची भाकरी आहे आज. म्हणजे उन्हाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली नसते, पण संपली होतं ज्वारीचं पीठ. आणि इथं मिरची, फ्लावर आणि चपात्या आम्ही दोघी पण खात नाही, आम्हाला भाकरच लागते दोन्ही टाइम. भात कधीतरी एखाद्या वेळेस, पण शक्यतो आमच्या डाएट मध्ये म्हणजे ज्वारीची भाकरी आणि कुठल्या पण भाज्या असंच असतं नाही. इथं आमचं खूप रुटीन आहे, खूप मोठा परिसर असल्यामुळं. पण तेच रुटीन रोज दाखवायचं म्हणल्यानंतर तुम्ही सुद्धा बोर व्हाल, त्याच्यामुळे आम्ही वेगळं काहीतरी दाखवतो. तुम्ही म्हणताल की मस्त दोघी जणी आहे, तरी तुमचं म्हणजे एवढं परिसर मोठा आहे, दोघी जणी, तरी ते डेलीच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचे म्हटल्यानंतर पॉसिबल नाही. त्याच्यामुळे मग वेगळं दाखवायचा प्रयत्न करतो. जे डेलीची वेगळी कामं होतील ते आम्ही दाखवतो. डेली एकच नको वाटतं दाखवायला. हो, आणि आम्ही पण म्हणजे जास्त वेळ होईल म्हणा असं दिवसाड वगैरे अशा काम एक काम असं घेत असतो, कारण एवढा पण टाइम पॉसिबल नाही ना की रोजच. मग तर दुपारचे 3च वाजतील सगळं काही एकदम परफेक्ट करायचं. 4 वाजल्यापासून पुढचं पण काम तर आम्ही शोधतोय कामवाली, जसं की बाहेरचं करायला, कारण घरातलं तर नाही आवडत आम्हाला केलेलं. निदान बाहेरचं झाडू वगैरे मारला, सगळ्या झाडांची थोडीशी काळजी घेतली, पाणी वगैरे देणं उन्हाळ्यात. हो, आणि तुम्हाला माहिती आता नवीन चॅनल आम्ही सुरू केलंय, तर मग आता तिकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर आता बसलोय आम्ही जेवायला, या तुम्ही पण सगळे जेवण करायला. आणि आजचा ब्लॉग आता इथंच थांबवतो. जंगल विलाच्या रेसिपी ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी सुद्धा पहा, काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तिकडे जाऊन नक्की चेक करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे जंगल विला रेसिपीची. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.